Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. महोदय, माझं मंत्री महोदयांना स्पेसिफिक 2-3 प्रश्न विचारायचे फक्त मला. मूळ प्रश्न की आपल्या शेतकऱ्यांना सावकार का जावं लागतं, सावकाराच्या दारात का जावं लागतं, आपण सावकार केलं एक प्रकारे एक अधिकृत परवानगी देत आहे. हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचं. 2022-23 मध्ये जे कर्जदार शेतकरी होते संस्थात्मक वित्त पुरवठ्याचे ते कमी होऊन आता जवळपास 18,92,000 शेतकरी कमी झालेत. का कमी झालेत यावर सरकार काय करतंय का? कारण शेतकऱ्यांना आजही आपण कितीही भाषणात सांगितलं की सिबिलची अट लावणार नाही, तर सिबिल बघितल्याशिवाय किंवा सिबिल कमी असलं शेतकऱ्यांना वित्त पुरवठा होत नाही. आणि दुसरा महत्त्वाचा की कुलिंग ऑफ पिरियड, एखाद्या शेतकऱ्यानं जर OTS केलं किंवा तो जामीनदार जरी असला तर त्याला काही काही बँकेचे नियम असे आहेत की कुलिंग ऑफ पिरियड 5 वर्ष 7 वर्ष त्याला परत कर्ज दिलं जात नाही. त्यामुळे नाईलाजानं परत सावकाराच्या दारात जावं लागतं. तर सिबिलच्या बाबतीत आणि कुलिंग ऑफ पिरियडच्या बाबतीत फक्त भाषणात न करता प्रत्यक्षात कारवाई करणार का? आणि सिबिल बघितलं म्हणून सिबिलमुळं कर्ज नाकारणाऱ्या कुठल्या एका बँकेवर फौजदारी गुन्हा दाखल केलाय का, याचं उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय, पाटील साहेबांनी आता विचारलं त्या दिवशी देखील मी कर्जमुक्तीच्या दिवशी सांगत असताना सांगितलं होतं की सरकारने अशा प्रकारच्या कडक सूचना दिलेल्या आहेत की शेतीच्या संदर्भामध्ये सिबिल बघायचं नाही. आणि दुसरा काय होता प्रश्न? कुलिंग ऑफ पिरियड म्हणजे OTSच्या संदर्भात देखील समजून सांगतो तुम्हाला. कुलिंग ऑफ पिरियड सहकार मंत्री महोदय, एखाद्या शेतकऱ्यानं OTS केलं त्याला परत कर्ज देताना तो कुलिंग ऑफ पिरियड बँकेने ठरवला. काही बँकाचं 5 वर्ष आहे, काही बँका 7 वर्ष, त्याला परत कर्ज देत नाहीत 5 वर्ष 7 वर्ष. त्यामुळे त्याला सावकारदारात नाईलाजानं जावं लागतं. ह्या संदर्भात शासनानं फक्त सूचना देऊन थांबणार नाही, कारवाई काय केली सांगा. आदेश दिलेले आहेत, कारवाई चालू आहे. त्या दिवशी सांगितलंय आतापर्यंत OTS जे होतं, OTS जिथं दिलंय तिथं कर्ज वितरणाची व्यवस्था नसते. पण यावेळेस मात्र सरकारने ताकीद दिलेली आहे. असं कुठं आलं ना तुमच्या नजरेत आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यावर कारवाई करून देऊ.